IT क्षेत्र हे सर्वात मोठ्या रोजगार निर्मिती क्षेत्रापैकी एक म्हणून ओळखले जाते, परंतु फ्रेशरना कंपनीत रुजू होण्यासाठी वेळ लागत आहे। त्यामुळे फ्रेशरसाठी ही मोठी समस्या निर्माण झाली। विधानसभेच्या जागा वाटपाचा तिढा सोडवण्यात नेत्यांची कसोटी, इच्छुकांच्या संख्येत वाढ, नव्या चेहऱ्यांना प्राधान्य देण्यासाठी राजकीय पक्षाकडून हालचाली। भाजप कार्यालयात गुरुवारी कोल्हापूर लोकसभेच्या पराभवाची झाली चर्चा। समन्वयाचा अभाव असल्याने बसला फटका, महायुतीतील घटक पक्षाच्या कामगिरीबाबत ही झाली चर्चा। विविध पारंपरिक वाद्याच्या गजरात आणि मान्यवरांच्या उपस्थितीत होणार शाळा सुरू, विद्यार्थ्यांचं होणार जल्लोषात स्वागत। यावर्षी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये एकूण 27,519 विद्यार्थी दाखल। कर चुकवण्यासाठी शाळेत पुस्तकाबाबत नवीन फंडा, छापीलपेक्षा वाढीव दराने वह्या पुस्तकांची विक्री, काही खाजगी शाळेतून छापील दरापेक्षा आकारले जात आहेत जास्त दर, ठराविकच दुकानातून पुस्तक घेण्याची शाळेतून सक्ती। रंकाळा तलावाचे ढासळलेले कठडे कधी दुरुस्त होणार, कठड्यांच्या दुरुस्तीसाठी निधी कधी उपलब्ध होणार, रंकाळा प्रेमीकडून विचारणा। निधीची उपलब्धता पाहून तातडीने कारवाई करण्यात येईल, नेत्रदीप सरनोबत यांची ग्वाही। रील्सवरील दहशतीतून टोळी युद्धाचा भडका, पाठलाग करून गुन्हेगाराचा टिंबर मार्केटमध्ये खून, नागरिकांच्या मध्ये भीतीचं वातावरण। कणेरी मठावर मोर्चा घेऊन येणाऱ्यांचा फुसकाबार, अनेक गावातील लोक घेणार होते समाजकंटकांचा खरपूस समाचार। मठाची बदनामी करणाऱ्यांचे करायचे काय, खाली डोके वर पाय अशा घोषणा देण्यात आल्या। मुलींच्या मोफत शिक्षणावरून वाद, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली होती घोषणा, पण अद्यापही आदेश नसल्याने पालकांच्या मध्ये संभ्रमावस्था। शहरासह जिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी, 4 दिवसाच्या विश्रांतीनंतर वातावरणात गारवा, जिल्ह्यात वेळेपूर्वीच मान्सूनचं आगमन।